आणि जर एखाद्या माणसामध्ये विचारांच्या माध्यमातून, कौशल्याच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून जर जिवंतपणा नसेल तर त्याचं भविष्य कोण ठरवणार? त्याचं भविष्य हा समाज ठरवणार, त्याचं भविष्य परिस्थिती ठरवणार, त्याचं भविष्य वेळ ठरवणार. आणि तुम्हाला वाटतं तुमचं भविष्य वेळेने ठरवावं, समाजाने ठरवावं, परिस्थितीने ठरवावं? जर नाही तर स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातात घेण्यासाठी आपल्यामध्ये विचारांच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून, कौशल्याच्या माध्यमातून जिवंतपणा टाकणं महत्वाचं आहे मित्रांनो. तेव्हा बघा कॅपॅसिटी काय आपली, काय करू शकतो हे बघा. पहिलं प्रेम केलं पाहिजे. मी आहे तो असा आहे, जसं आहे तसं स्वीकारणं म्हणजे प्रेम. आणि पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. हे माझी हेअरस्टाईल, हे टक्कल पडलंय, गॉड गिफ्ट आहे यार. हा कलर गॉड गिफ्ट आहे. नाक असं दिलं, डोळे असे दिले, उंची अशी दिली. पहिलं स्वीकारलं पाहिजे. याचा अर्थ असं दिलं, आता असंच दिलं ना, मग बरं आहे, पडून राहा, असं नाही बोलत नाही. पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. नंतर आपण शिकलं पाहिजे आपल्या कुटुंबावर प्रेम करायला. हे आहे ते असं आहे, आता काय करायचं? माझ्या नशिबात हेच होते का, हीच होती का? बजाव.